आज तर तुमचा डायरेक्ट ट्रॅक्टरमध्येच निघाला मंगलकर जायसाठी. काय विषय मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम. सकाळी बड्यापैकी रेडी वगैरे झालो आणि आज होता ज्ञानोरा. इथं सगळी तयारी वगैरे झाली होती. डीजे वालाईचा सेटअप बी लागला होता आणि इथं नवरदेवच्या पहिले लहान पोरं येऊन बसले होते झुल्यावर. जसं काही यायच्याच ज्ञानोरा आहे. मग नवरदेव वगैरे आला आणि त्याची आंघोळ करणं चालू झाली. मग इथं सगळे बड्यापैकी एन्जॉय वगैरे करत होते. मग तुमच्या भावाची तयारी वगैरे होऊन होती ना, आता डायरेक्ट जायचं होतं आपल्याला मंगल कार्यालयामध्ये. मग पापा आणि नवरदेव मस्त रेडी वगैरे झाले होते. त्यांना ब्लॉग मध्ये घेऊन घेतला ना, आपल्या काका आणि भासाले ब्लॉग मध्ये घेऊन घेतला. तर आज नवरदेव नवरीची एंट्री ट्रॅक्टरनं करायची होती. तर बड्यापैकी ट्रॅक्टर वगैरे सजून घेतला ना, आपण काय मग ट्रॅक्टरनं जायचं होतं आपल्याला. फायनली मग निघालो ना आपण ट्रॅक्टरनं मंगल कार्यात जायसाठी. नान करती काय असं सीन आहे आपला. मग डायरेक्ट निघालो. आपल्या भावले बी ब्लॉग मध्ये घेऊन घेतलं बड्यापैकी आलो मंगल कार्यालयामध्ये. येत्या बरोबर आपले गजानन महाराज दिसले. त्यांचे दर्शन वगैरे करून घेतले. इकडे डायरेक्ट नवरदेव नवरीची एंट्री वगैरे झाली होती बड्यापैकी. मग ट्रॅक्टर मध्ये यायचं शूट वगैरे केलं. तेवढ्यात मग अंदरची एंट्रीची एक क्लिप घेऊन घेतली आणि आपल्याला भेटले होते राशेगावचे ब्लॉगर. त्यांना ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं बड्यापैकी आणि डायरेक्ट निघालो आपण फोटोशूटसाठी. आता तुमचा भाऊ गाडी चालवत असल्यामुळे ब्लॉगरनं स्लिप घेऊन घेतली. मग इकडे फोटोशूट वगैरे झालं आणि डायरेक्ट आलो मंगल कार्यालयामध्ये. मग लग्न वगैरे निपटून आपण बसलो बसमध्ये, कारण आता जायचं होतं आपल्या आजीच्या गावले. तर मग परतवाड्याच्या डेपोवर आलो आणि डायरेक्ट बसलो ॲटोत. फायनली मग आलो आपल्या गावले. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.